नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2024 यामध्ये मित्रांनो आज आपण आरोग्य सेवकचे 40 प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे मित्रांनो, डॅड्याचा उपयोग मतदानाच्या शाईमध्ये केला जातो. डॅड्याचा उपयोग मतदानाच्या शाईमध्ये केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सिल्वर नायट्रेट याचा उपयोग मतदानाच्या शाईमध्ये केला जातो. कशाचा मित्रांनो? सिल्वर नायट्रेट हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, डॅड्यासी भारतीय नौदलातील पहिली युद्धनौका होती. डॅड्यासी भारतीय नौदलातील पहिली युद्धनौका होती. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विक्रांत. विक्रांत काय मित्रांनो? ही नौदलातील पहिली युद्धनौका होती. कोणती आहे मित्रांनो? विक्रांत हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, गंगा पाणी वाटप करार कोणत्या दोन देशामध्ये झालेला आहे? गंगा पाणी वाटप करार कोणत्या दोन देशामध्ये झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भारत व बांगलादेश यांच्यामध्ये गंगा पाणी वाटप हा दोन देशांचा करार झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, मॉडर्न इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मॉडर्न इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रजनी पामदत्त. काय मित्रांनो? रजनी पामदत्त हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्याच्या विलीन करण्यासाठी चालवले होते? ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हैदराबाद हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, डॅड्यास वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. डॅड्यास वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पृथ्वीच्या ध्रुवावर हे म्हणजे वजन सर्वात जास्त असते. पृथ्वीच्या ध्रुवावर हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, गोरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? गोरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रवींद्रनाथ टागोर हे गोरा या कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, राजा रवी वर्मा हे प्रख्यात डॅड्यास होते. राजा रवी वर्मा हे प्रख्यात डॅड्यास होते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तेल चित्रकार होते. काय होते मित्रांनो? तेल चित्रकार हे राजा रवी वर्मा होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, गांधीजीचे बालपण खालीलपैकी कोणत्या गावात गेलेले आहे? गांधीजींचे बालपण खालीलपैकी कोणत्या गावात गेलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राजकोट. काय मित्रांनो? राजकोट यामध्ये मित्रांनो गांधीजींचे बालपण गेलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, अणुशक्ती आयोगाची स्थापना कधी झालेली आहे? अणुशक्ती आयोगाची स्थापना कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1948 मध्ये अणुशक्ती आयोगाची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरती राज्याभिषेक कोणत्या वर्षी झालेला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरती राज्याभिषेक कोणत्या वर्षी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1674 साली झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, जागतिक रंगभूमी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक रंगभूमी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 27 मार्च या दिवशी जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे? इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अंतरिक्षशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर डॅड्याश येथे आहे. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर डॅड्याश या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, यंत्रमानवाला नागरिकत्व बहाल करणारे खालीलपैकी कोणते राष्ट्र हे जगातील पहिले राष्ट्र ठरलेले आहे? यंत्रमानवाला नागरिकत्व बहाल करणारे खालीलपैकी कोणते राष्ट्र हे जगातील प्रथम राष्ट्र ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सौदी अरेबिया हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, खालीलपैकी वाक्यप्रचार योग्य अर्थ काय आहे? डोळे निवणे. काय मित्रांनो? डोळे निवणे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पाहून तृप्त होणे. काय मित्रांनो? डोळे निवणे म्हणजे पाहून तृप्त होणे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे चक्रवर्ती राजगोपालचारी. हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर म्हणजे भारतीय होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, तारापूर पॉवर प्लांटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते? तारापूर पॉवर प्लांटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, नोट करून घेणे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अणुऊर्जा. काय मित्रांनो? अणुऊर्जा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, भारताचे वैज्ञानिक धोरण केव्हा संमत करण्यात आलेले आहे? भारताचे वैज्ञानिक धोरण केव्हा संमत करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 4 मार्च 1958 या दिवशी भारताचे वैज्ञानिक धोरण म्हणजे संमत करण्यात आलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरण्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ECG वापरण्यात येते. काय मित्रांनो? ECG. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, मानवी डोळ्यामध्ये सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर सेमी असते. मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर सेमी असते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 25 सेमी असते. काय मित्रांनो? 25 सेमी असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, डेसिबल हे डॅश मोजण्याचे एकक आहे. डेसिबल हे डॅश मोजण्याचे एकक आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. काय मित्रांनो? डेसिबल आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे मित्रांनो, व्हॉलीबॉल या खेळात प्रत्येकी संघात किती खेळाडू असतात? व्हॉलीबॉल या खेळात प्रत्येकी संघात किती खेळाडू असतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 6 खेळाडू असतात. व्हॉलीबॉल या खेळामध्ये 6 खेळाडू असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, केरळ राज्यामधील पेरियार अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? केरळ राज्यामधील पेरियार अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हत्तीसाठी पेरियार हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था कुठे आहे? राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पुणे या ठिकाणी आहे. राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, गतीचे मूलभूत नियम कोणी लिहिलेले आहे? गतीचे मूलभूत नियम कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे केपलर. काय मित्रांनो? केपलर. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, नुकताच लागू असलेला रेरा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? नुकताच लागू झालेला रेरा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बांधकाम व्यवसाय. काय मित्रांनो? बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहे. कोणता कायदा आहे मित्रांनो? रेरा कायदा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारी प्रसिद्ध व्यक्ती कोण आहे? तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारी प्रसिद्ध व्यक्ती कोण आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे दलाई लामा. काय मित्रांनो? दलाई लामा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, हॉपकिन इन्स्टिट्यूट डॅश येथे आहे. हॉपकिन इन्स्टिट्यूट डॅश या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई या ठिकाणी हॉपकिन इन्स्टिट्यूट आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, हॉर्स पॉवर ही संज्ञा कुणी रूढ केलेली आहे? हॉर्स पॉवर ही संज्ञा कुणी रूढ केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जेम्स वॅट यांनी हॉर्स पॉवर ही संज्ञा रूढ केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अण्णा हजारे यांचे आहे. काय मित्रांनो? अण्णा हजारेंचे माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र आहे. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, नासाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? नासाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 29 जुलै 1958 रोजी झालेली आहे. नासाची स्थापना 29 जुलै 1958 रोजी झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, हासन अवकाश प्रक्षेपण केंद्र डॅश या राज्यात आहे. हासन हे अवकाश प्रक्षेपण केंद्र डॅश या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, सापेक्ष वादाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? सापेक्ष वादाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सापेक्ष वादाचा सिद्धांत मांडलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, सर्व योग्यदाता कोणत्या रक्तगटाला म्हणतात? सर्व योग्यदाता कोणत्या रक्तगटाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ओ रक्तगटाला सर्व योग्यदाता असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कोणता खेळाडू प्रसिद्ध आहे? सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कोणता खेळाडू प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कविता राऊत ही सावरपाडा एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे? नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, बरेच परीक्षे वेळेस रिपीट झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नाना फाउंडेशन. काय मित्रांनो? नाना फाउंडेशन. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जिनिव्हा या देशामध्ये आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, भारत व चीन यांच्या दरम्यानच्या सीमेरेषेला कोणती लाईन म्हणतात? भारत व चीन यांच्या दरम्यानच्या सीमेरेषेला कोणती लाईन म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मॅकमोहन लाईन म्हटले जाते. भारत व चीन या लाईनीला म्हणजे सीमारेषेला मॅकमोहन लाईन असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, मुंबई हा नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? मुंबई हा हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पेट्रोलियम. हे आपलं योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.